नमस्कार मंडळी, आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत। म्हणजेच काय तर आता आपल्या शेतामध्ये साधारणतः फुलाची अवस्था सोयाबीनमध्ये झालेली आहे। तर या अवस्थेमध्ये विविध रोग आपल्या झाडावरती पिकावरती येत असतात। तर या पिकांना या रोगांना कशा प्रकारे मॅनेज करायचं, सोबतच कोणकोणती औषधी वापरायची, कोणकोणते कीटकनाशक वापरायचे, कारण की सध्या हल्ली सर्वत्र खूप सारे कीटकनाशक आहेत जे की सर्रास दुकानदार आपल्याला देतात, आपण आणतो, आपण वापरतो। परंतु खरंच त्या कीटकनाशकाने आपल्या जी किडी आहेत हे मॅनेज होतात का, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे। सोबतच आपण जे फवारणी करतो ही करत असताना कोणकोणती काळजी घेणे आवश्यक आहे, जेणेकरून आपली जी फवारणी आहे ही यशस्वी झाली पाहिजे, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मंडळी, मी श्रीकृष्ण धोटे आणि तुम्ही बघत आहात इंडियन फसल। तर मंडळी, सर्वात आधी आपल्याला हे जाणून घेणं आवश्यक आहे की आपण जी फवारणी करणार आहोत त्यावेळेस कोणकोणत्या गोष्टीची काळजी घेणं आवश्यक आहे। सर्वप्रथम म्हणजे सध्या आपल्या इकडे पावसाची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि पाऊस आलेला सुद्धा आहे। तर यावेळेस काय होणार आहे की लवणाचं आपण पाणी फवारणीमध्ये वापरणार आहोत, म्हणजेच ते लवणाचं पाणी गढूळ जर असेल तर ते पाणी आपल्याला वापरायचं नाही आहे, कारण की त्याने जी आपली कीटकनाशकामधली जी कंटेंटचं पॉवर आहे ते कमी होऊ शकतो। सोबतच दुसरी गोष्ट, जी आपल्या शेतामधले विहिरीचं पाणी आहे याचा पीएच आपण वर्षातून एकदा तरी चेक करून घ्यायला हवा। हा पीएच आपल्याला साधारणतः 6.5 ते 7.5 याच्या दरम्यान असणे आवश्यक आहे। सोबतच आपण फवारणी करत असताना फवारणीची वेळ ही आपल्यानुसार मॅनेज करणं आपल्याला आवश्यक आहे। सध्या मजूर मिळत नाही, त्यामुळे आपण ती वेळ आता चुकवत आहोत, कारण की आपली जी महत्त्वाची वेळ आहे ती आहे की सकाळी 11च्या आधी आणि संध्याकाळी 4 ते 5च्या नंतर आपण फवारणी करणे आवश्यक आहे। का आवश्यक आहे या वेळेत, कारण की या वेळेमध्ये हवा आपली शांत गतीनं वाहत असते, वारी शांत गतीनं वाहत असते, त्यामुळे आपण जी फवारणी करतो ती फवारणी आपल्याला योग्य प्रकारे त्या झाडावरती, त्या किडीवरती जाते आणि आपल्याला रिझल्ट चांगला भेटतो। म्हणजेच काय तर वारे आपले जे वाहत असतात ते हळू असले पाहिजे। जर जोरानं वारे वाहत जर असेल त्यावेळेस आपल्याला त्या दिवशी फवारणी टाळायची आहे। सोबतच जी आपण फवारणी करत आहोत तिच्यामध्ये आपल्याला स्टिकर घेणे खूप आवश्यक आहे। का आवश्यक आहे, कारण की अचानक जर तुम्ही फवारणी करत असताना पाणी आलं तर त्यावेळेस आपली फवारणी वाया जाण्याची शक्यता असते, तर त्यावेळेस हे स्टिकर आपली फवारणी वाचू शकते। तर ह्या गोष्टी आपल्याला सगळ्यात आधी करणे आवश्यक आहे, जाणून घेणे आवश्यक आहे। त्यानंतरचा महत्त्वाचा विषय म्हणजे काय तर जी आता फुलाच्या अवस्थेमध्ये आपल्या पिकावर येणारे जे मेन रोग आहेत सोयाबीनवर येणारे, त्यामध्ये कोणते कोणते आहे, चक्री भुंगा झालं, पांढरी माशी झालं, हिरवी उंटअळी झालं, खोडमाशी झालं, ही जी अळी आहेत, ही जी किडी आहेत, ह्या आपल्या फुलांवरती अटॅक करतात आणि आपलं नुकसान सोयाबीनमध्ये होऊ शकतो। त्यामुळे ज्यावेळेस आपण फवारणी करणार आहोत त्यावेळेस या किडींवरती आपल्याला एक कीटकनाशकाची फवारणी आवश्यक आहे। सोबतच दुसरा विषय म्हणजे काय, जर आपल्याला अधिकाधिक उत्पन्न पाहिजे असेल तर आपल्या पिकाचं जे आहे ही वाढ, सोबतच याच्यामध्ये जी शाखा आहेत, ब्रँचेस आपण ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये फुटवा आपला जास्तीत जास्त आवश्यक आहे। तर ते फुटवा वाढवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला योग्य ते विद्राव्य खत वापरावं लागणार आहे। त्यानंतर जे आहे, जे फुलांची संख्या आहे हे आपल्याला मॅक्सिमम करायला लागणार आहे, त्यासाठी आपल्याला काही टॉनिक घेणे आवश्यक आहे। आणि वातावरणामध्ये चालू असलेले जे चेंजेस आहेत, उघडझाप होते, ज्यावेळेस आर्द्रता जास्त होते, दमट वातावरण बनते, उघाड भेटते, कधी सडनली पाणी येते, त्यामुळे आपल्या पिकांवरती काय होते की बुरशीचा अटॅक वाढू शकतो। तर सोबतच या फवारणीमध्ये आपल्याला बुरशीनाशक सुद्धा घेणे आवश्यक आहे। तर आपल्याला महत्त्वाचे 4 घटक घेणे आवश्यक आहे। एक म्हणजे याच्या फवारणीमध्ये कीटकनाशक, 2 नंबर म्हणजे टॉनिक, 3 नंबर म्हणजे आपल्याला जे विद्राव्य खत आहे, आणि 4 नंबर म्हणजे आपल्याला जे आहे ते बुरशीनाशक। या सर्व गोष्टी आपल्याला घेणे आवश्यक आहेत। तर जे कीटकनाशक आहे, कीटकनाशकामध्ये आपण जर आपल्याला लॉंग रिझल्ट पाहिजे असेल आणि चांगल्या प्रकारे जर रिझल्ट हवा असेल, म्हणजे या किडींवरती जे आपण आधी डिस्कस केलेलं आहे, तर त्यासाठी आपल्याला काय वापरायला लागणार, इमॅमेक्टिन बेंझोएट सारखं एक चांगला घटक वापरायला लागणार आहे कीटकनाशकामध्ये। आता इमॅमेक्टिन बेंझोएट किती घ्यायचा, ते 5 ते 7 ग्रॅम प्रति पंप आपल्याला हे वापरावं लागणार आहे। 2 नंबर म्हणजे काय, जे आपलं विद्राव्य खत आहे कोणतं आहे तर 12-1-0, हे आपल्याला 100 ग्रॅम प्रति पंप आपल्याला वापरावं लागणार आहे, जेणेकरून आपल्या सोयाबीन पिकामध्ये चांगल्या प्रकारचे फुटवे आपल्याला भेटणार आहे। 3 नंबर म्हणजे आपल्याला जे टॉनिक आपण वापरणार आहोत, तर टॉनिकमध्ये अमिनो ॲसिड वापरणं आपल्याला अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून फुलाची संख्या वाढण्यास आपल्याला मदत होते, सोबतच फुटव्यामध्ये सुद्धा आपल्याला ग्रोथ दिसून येते। तर याच्यामध्ये आपण टाटा बहार वापरू शकतो, ते आपल्याला वापरताना काय 40 ml प्रति पंप आपल्याला वापरायचं आहे। आणि शेवटचं म्हणजे जे बुरशीनाशक आहे, हे आपण जे सर्वत्र आपण प्रचलित जे आहे, जे की मॅन्कोझेप आणि कार्बेंडेझिमचं जे कंटेंटवालं जे बुरशीनाशक आहे ते कोणतं येऊ शकते, तुमचं
रोको घ्या किंवा साप पावडर घ्या, याच्यामध्ये जे कंटेंट आहे मॅन्कोझेब आणि कार्बनडिझिम हे आपल्याला 35 ते 40 ग्रॅम प्रतिपंप आपल्याला वापरावं लागणार आहे. तर हे 4 घटक ज्यावेळेस आपण फुलावरच्या अवस्थेमध्ये आपण फवारू त्यावेळेस आपल्या फुलांची संख्या वाढ सोबत फुटवासुद्धा वाढणार आहे आणि झाड आपलं मजबूत बनणार आहे, जेणेकरून जे आपली शेंगाची धारणा होणार आहे, जास्तीत जास्त शेंगा जे येणार आहे त्यासाठी आपलं सोयाबीनाचं जे पीक आहे हे रेडी असणार आहे. ही जी कीटकनाशक आहे मंडळी हे तर आपल्याला वापरायचं आहे. सोबतच तुम्ही जे आहे हे आपण जे जीवामृत आहे म्हणजेच काय जे जैविक घटकाचे प्रोडक्ट आहे ते सुद्धा आपण आपल्या सोयाबीनवरती फवारू शकतो. याचेसुद्धा रिझल्ट खूप चांगले आलेले आहे. सोबतच जे जीवामृत आहे तुम्ही हे आपल्या सोयाबीनवरती फवारू शकता, कपासीवरती फवारू शकता, टॉनिक म्हणून हे काम करणार आहे. पण सोबतच जर तुमच्या शेतामध्ये जर संत्र्याची जर बाग असेल तर त्यालासुद्धा तुम्ही जीवामृताचा डोस देऊ शकता. तर मंडळी अशा प्रकारे आपल्याला फुलोऱ्याच्या अवस्थेमध्ये आपल्याला फवारणी करायची आहे, जेणेकरून आपल्या शेतामध्ये चांगले जे रिझल्ट आहे सोयाबीनामध्ये हे भेटणार आहे. तर मंडळी तुम्ही तुमच्या शेतामध्ये कोणत्या घटकांची फवारणी केलेली आहे हे आम्हाला कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवा. धन्यवाद.